परीक्षा हा विषय आपला चालू आहे. आपण अगोदरच्या भागामध्ये काही मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. तर आता पुढील मुद्दे पाहूया आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा करूया. तर पुढचा मुद्दा आहे यशाची कुंजी कर्तव्य. काही जणांना काही विद्यार्थ्यांना परीक्षा म्हणजे यशाची कुंजी वाटते. त्यांना वाटते की परीक्षा देणे आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. परीक्षा द्यावीच लागते. परीक्षा दिल्याशिवाय यश कसं मिळेल? परीक्षा नाही दिली तर आपलं जीवन सुंदर होईल का? परीक्षा नाही दिली तर आपल्याला कसं कळत की आपण किती हुशार आहोत? आपल्याला कसं कळत, आपल्याला कसं समजत? म्हणून परीक्षा देऊनच आपल्याला कळतं की आपण किती हुशार आहोत, किती लायक आहोत, किती सक्षम आहोत. परीक्षा म्हणजे यशाची कुंजी होय. कारण परीक्षेतूनच आपल्याला यश मिळते. परीक्षा दिल्यामुळेच आपल्याला यश मिळते. कारण परीक्षा दिल्यावरच आपली खरी खोटी आपल्याला कळते. आपण किती अभ्यास केला, किती सराव केला, किती मननचिंतन केलं, किती प्रॅक्टिस केली, काय वाचलं आणि परीक्षेत काय लिहिलं, किती बरोबर आलं, किती चुकलं, या सर्व माहिती त्याचा सर्व सारांश आपल्याला परीक्षेतून कळतं. म्हणून परीक्षा फार महत्त्वाची असते आणि परीक्षा ही कर्तव्य आहे. पण परीक्षा ही जबाबदारी आहे. म्हणून परीक्षा देणे हे आपलं कर्तव्य आहे. परीक्षा दिलीच पाहिजे. आपलं जीवन सुंदर होण्यासाठी, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी परीक्षा दिलीच पाहिजे असं काही विद्यार्थ्यांना वाटतं. म्हणजे अभ्यास करणाऱ्यांसाठी, अभ्यास जे करतात, मनातून धनातून अभ्यास करतात, त्यांना परीक्षा म्हणजे यशाची कुंजी वाटते. परीक्षा म्हणजे कर्तव्य वाटते, जबाबदारी वाटते. परंतु अभ्यास न करण्यासाठी परीक्षा म्हणजे यशाची कुंजी नव्हे. परीक्षा म्हणजे एक ताण, परीक्षा म्हणजे चिल्लर, परीक्षा म्हणजे खेळ. त्यांना परीक्षा म्हणजे खेळ वाटतो, त्यांना परीक्षा म्हणजे टाइमपास वाटतो, आणि परीक्षा म्हणजे चिल्लर वाटतो. त्यांना परीक्षा महत्त्वाची वाटत नाही. परीक्षा देणे म्हणजे कर्तव्यानं वाटत नाही. परीक्षा देणे म्हणजे त्यांना वाटत नाही परीक्षेतून यश मिळेल. काय फायदा परीक्षा देऊन? कशाला टेन्शन घ्यायचं, कशाला ताण घ्यायचा? नको ही परीक्षा. कशाला अभ्यास करायचा? काय होणार अभ्यास करून? काय होणार शिकून? कोणाचं भलं झालं शिकून? म्हणून नको परीक्षा, नको अभ्यास. त्यांना परीक्षा म्हणजे खेळ वाटतो. ते शाळेत जातात, कॉलेज जातात, एक टाइमपास म्हणून, एक खेळ म्हणून, एक मजा म्हणून, वेळ घालवण्यासाठी शाळेत जातात. मग त्यांना परीक्षा नको वाटते. त्यांना परीक्षा म्हणजे चिल्लर किंवा खेळ वाटतो. म्हणून परीक्षेचं महत्त्व त्यांना वाटत नाही आणि परीक्षा म्हणजे कर्तव्य आहे असे त्यांना वाटतं. अभ्यास न करण्यासाठी परीक्षा म्हणजे एक चिल्लर, एक खेळ वाटतो, एक टाइमपास वाटतो. त्यांना वाटतं की परीक्षा म्हणजे एक टाइमपास आहे, एक टाइमपास आहे. वेळ घालवा व परीक्षा द्या. त्यांना टेन्शन वाटतं. म्हणून त्यांना परीक्षा म्हणजे एक चिल्लर, एक खेळ, टाइमपास वाटतो. त्यांना परीक्षेचं महत्त्व वाटत नाही. त्यांना जाण नसते, ती सावध नसतात, ती जागरूक नसतात. म्हणून त्यांना परीक्षेचं महत्त्व वाटत नाही. म्हणून त्यांना परीक्षा म्हणजे एक चिल्लर, एक खेळ आणि टाइमपास वाटते. आता पुढचा मुद्दा बघूया. अभ्यास करणाऱ्यांसाठी परीक्षा म्हणजे स्वप्न ध्येयाची चावी. आता जे अभ्यास करतात, जे मन लावून अभ्यास करतात, ज्यांना अभ्यासाची आवड आहे, ज्यांना वाचनाची, लिखाणाची, सरावाची आवड आहे, जे अनेक प्रकारची पुस्तकं असतात, जे अनेक प्रकारचा अभ्यास करतात, जे सर्व प्रकारची पुस्तके वाचून अभ्यास करतात, अशा अभ्यास करणाऱ्यांसाठी परीक्षा म्हणजे स्वप्न ध्येयाची चावी आहे. त्यांना वाटते की या परीक्षामध्ये ही चावी आहे, ही किल्ली आहे, ही गुरु किल्ली आहे. आपलं स्वप्न ध्येय पूर्ण करणारी, आपलं स्वप्न ध्येय रंगवणारी, आपलं स्वप्न ध्येय पूर्ण करणारी ही एक चावी आहे. परीक्षा म्हणजे ही चावी आहे. परीक्षा दिली पाहिजे. परीक्षेतूनच आपल्याला कळतं, परीक्षेतूनच आपल्याला वळतं, परीक्षेतूनच आपल्याला यश मिळतं. म्हणून परीक्षा म्हणजे त्यांना यशाची कुंजी तर वाटतेच वाटते, परंतु परीक्षा म्हणजे त्यांना स्वप्न ध्येयाची चावी. म्हणून ते अभ्यास करतात, मन लावून अभ्यास करतात, ध्यान लावून अभ्यास करतात, जास्तीत जास्त अभ्यासाला लक्ष देतात. ते भोगापट्टी करत नाही, ते समजून सरून अभ्यास करतात. ते समजून सरून अभ्यास करतात. ते मुद्देसूद अभ्यास करतात, व्यवस्थितपणे अभ्यास करतात, मनातून अभ्यास करतात. कारण त्यांना यश मिळवायचं असतं.
कारण त्यांना आपलं स्वप्न जे पूर्ण करायचं असतं, कारण त्यांना आईवडिलांचं आपलं स्वप्न पूर्ण करायचं असतं, आपलं जीवन पूर्ण करायचं असतं. म्हणून त्यांना परीक्षा म्हणजे यशाची कुंजी या स्वप्न द्यायची चावी होती. म्हणून ही परीक्षा ही स्वप्न द्यायची चावी. परंतु परीक्षा अभ्यास न करण्यासाठी परीक्षा म्हणजे गोंधळ, जीवावरची पोळी पडते. परीक्षा म्हणजे ओझं, परीक्षा म्हणजे नुसता ताण असं त्यांना वाटतं. परीक्षा म्हणजे त्यांना गोंधळ वाटतो, नुसता टाइमपास वाटतो. परीक्षा म्हणजे त्यांना परीक्षेचं महत्त्व वाटत नाही. परीक्षा म्हणजे स्वप्न ध्येय, त्यांचं स्वप्न ध्येय त्यांनी ठरवलंच नसतं. मला काय व्हायचं, काय बनायचं, काय व्हायचं, मला करायचंय काय, शिकून करायचंय काय व्हायचं हे त्यांनी ठरवलंच नसतं. त्यांना स्वप्न ठरवलंच नसतं. कारण त्याला अभ्यासाची आवडत नसते, आळस, निष्काळजीपणा, कंटाळा त्यांना जडलेला असतो. त्याला अभ्यासाचं महत्त्व वाटत नाही, त्यांना अभ्यासाचं काहीच महत्त्व वाटत नाही. म्हणून त्यांनी स्वप्न ध्येय ठरवलंच नसतं. म्हणून त्यांना काय महत्त्व वाटणार परीक्षेचं, पण त्याला परीक्षेचं महत्त्व वाटत नाही. परीक्षा म्हणजे त्यांना गोंधळ आणि जीवावरची पोळी. पुढचा मुद्दा, अभ्यास करणाऱ्यांसाठी स्वप्न म्हणजे सुखी आणि जीवनाचा मार्ग. त्यांना जे अभ्यास करतात, जे कौशल्यपूर्वक, जे ध्यानपूर्वक, जे मनातून ध्यानातून अभ्यास करतात, त्यांना परीक्षा म्हणजे सुखी आणि जीवनाचा मार्ग वाटतो. कारण परीक्षेमुळे आपल्याला सुंदर वाट सापडते, परीक्षेमुळे आपल्याला सुंदर मार्ग सापडतो, परीक्षेमुळे आपला मार्ग खुला होतो. म्हणून परीक्षा महत्त्वाची आहे, परीक्षा खूप महत्त्वाची. अभ्यास करणाऱ्यांसाठी परीक्षा म्हणजे सुखी आणि जीवनाचा मार्ग. परंतु अभ्यास न करण्यासाठी परीक्षा म्हणजे दुःखी जीवनाचा मार्ग, ताणदायक जीवनाचा मार्ग, वैरी जीवनाचा मार्ग. जे अभ्यास करत नाही, अभ्यासात लक्ष घालत नाही, जे मनावर घेत नाही, ध्यानावर घेत नाही, ज्यांना कंटाळा आहे, ज्यांना आळस आहे, ज्यांना निष्काळजीपणा आहे, जे गप्पा मारतात, बडबड करतात, टाइमपास करतात, मस्ती करतात, मौज करतात, त्यांना परीक्षा म्हणजे दुःखी जीवनाचा मार्ग, ताणदायक जीवनाचा मार्ग, टेन्शनचा मार्ग, असा त्यांना ओझाचा मार्ग असं त्यांना वाटतं. अभ्यास न करण्यासाठी परीक्षा म्हणजे एक दुःखी ताणदायक जीवनाचा मार्ग वाटतो. तर पुढचा मुद्दा, अभ्यास करण्यासाठी परीक्षा म्हणजे जीवन उद्धारण. जे अभ्यास करतात, मन लावून अभ्यास करतात, त्यांना वाटतं की परीक्षेतूनच आपलं जीवनाचं उद्धार होतं, परीक्षेमुळेच आपलं जीवन सुंदर होतं, परीक्षेमुळेच आपलं जीवन सुखी होतं, परीक्षेमुळेच आपलं जीवन आनंददायक होतं, मजेदार. म्हणून अभ्यास करण्यासाठी परीक्षा म्हणजे जीवन उद्धारक, आनंददायक. परंतु अभ्यास न करण्यासाठी परीक्षा म्हणजे वैरी, त्रासदायक, निराशमय. जे अभ्यास करत नाही, जे मनातून अभ्यास करत नाही, ज्यांना अभ्यासाची आवड नाही, त्यांना परीक्षा म्हणजे वैरी वाटते, त्रासदायक वाटते, निराशमय. परंतु अभ्यास करणाऱ्यांसाठी परीक्षा म्हणजे जीवन उद्धारक, आनंददायक. जे अभ्यास करतात, मनातून अभ्यास करतात, त्यांना काय करायचं आहे, ज्यांना काय करून दाखवायचं आहे, त्यांनी जगाला करून दाखवायचं आहे, आपला हेतू, आपला उद्देश करायचा आहे, आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि आईवडिलांचं जीवन सुखी करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, स्वाभिमानी बनायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी बनवून दाखवायचं आहे. त्यांना परीक्षा म्हणजे आनंददायक, जीवन उद्धारक वाटते. आणि परंतु अभ्यास न करणाऱ्यांसाठी, जे अजून जागृत झालेले नसतात, जे अजून दक्ष नसतात, जे अजून सावध नसतात, जे झोपेतच असतात, त्यांना परीक्षा महत्त्वाची वाटत नाही आणि त्यांना परीक्षा म्हणजे वैरी, त्रासदायक, निराशमय. अशा प्रकारे परीक्षा या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. अभ्यास